उपास तापास करून त्यांना या अघोरी तपश्चर्येला सामोरं जावं लागतं आणि यातून काहीही मिळत नाही, हे मात्र सिद्धार्थानं तपासलं. त्याने आपलं भविष्य काढण्याचा प्रयत्न केला. सुजाताच्या दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र निरंजना नदीत फेकून तो म्हणाला, जर मला ज्ञान प्राप्ती होत असेल तर ते पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे, नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे. आणि खरोखर ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले. जर मला ज्ञान प्राप्ती होणार असेल, बघा याचा अर्थ कसा आहे. ज्ञान प्राप्ती जर होणार असेल तर जे पात्र आहे ते निरंजना नदीमध्ये ते पात्र उलट्या दिशेने आणि जर मला ज्ञान प्राप्ती होणार नसेल तर ज्या दिशेने प्रवाह आहे नदीचा त्याच दिशेने हे पात्र वाही आणि मग खरोखर ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागर राजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले. बघा याचा अर्थ आपण अंधश्रद्धा मानू शकतो. उलट पात्र प्रवाहाच्या दिशेने वाहणारच नाही, बरोबर आहे. किती कोणी मोठा साधू संत किंवा ऋषी मुनी जरी आला तरी जो प्रवाह नैसर्गिक आहे त्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कथाकथांच्या, या सर्व विज्ञानावर आधारित आहे. मग इथे तर असं दिलेलं आहे, परंतु त्याचा अर्थ असा आहे, सिद्धार्थ जे आहेत त्या काळामध्ये ज्या अंधश्रद्धेच्या चालीरीती होत्या, ज्या की विज्ञानाच्या विरोधातल्या होत्या, ज्याला संपूर्ण समाज पिचल्या गेलेला होता, दैववाद धर्मांधतेने बुडालेला होता, त्याच्या विरोधात सिद्धार्थ हे चालले. त्याचा अर्थ हा आहे, या सगळ्या धर्मांध कर्मकांडाच्या विरोधामध्ये तथागतांनी हा प्रवास केलेला आहे. म्हणजेच तथागताचं जे पात्र आहे ते निरंजना नदीतून उलट्या दिशेने वाहायला लागलं, असा त्याचा अर्थ आहे. आशा आणि निश्चय यामुळे धीर येऊन त्याने उर्वेला सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास तो गयेच्या मार्गाला लागला. गया ज्याला आपण बोद्धगया म्हणतो, बोद्धगया आता म्हणतो, त्यावेळेस गया हे जुनं होतं हिंदूंच्या काळामधलं. त्याला दुसरे नाव आहे ना गयेला. हा हा अच्छा अच्छा, नंतर त्याचं बुद्धगया नाव झालं. हा हा, तर तेथे त्याने एक आशा आणि निश्चय यामुळे धीर घेऊन त्याने उर्वेला सोडले आणि स्वतःचा कॉन्फिडन्स ज्याला म्हणून आत्मविश्वास तथागताचा वाढला की आता आपण ह्या ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्यातून आपण हळूहळू मुक्त होता. एक उपवास तापास, शरीराला क्लेश, शरीराला कष्ट देणे, ह्या गोष्टी, आणि दुसरं म्हणजे या सगळ्या कर्मकांडाच्या विरोधात आपल्याला जावं लागणार आहे, आपल्याला प्रवास करावा लागणार आहे, तरच आपल्याला सत्याचे ज्ञान प्राप्ती होईल. तेथे त्याने एक पिंपळ वृक्ष पाहिला. आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल, अशा या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्याने विचार केला. सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि पिंपळाचं झाड याला खूप महत्त्व आहे. या दोन्ही गोष्टींना अतिशय महत्त्व आहे. आणि पिंपळाचं झाड हे जे आहे हे अतिशय आरोग्यदायी आहे, त्यामध्ये औषधी गुणकारी आहेत आणि सर्वात जास्त ऑक्सिजन देणारं हे पिंपळाचं झाड आहे. हे पिंपळाचं झाड तथागतांनी तपश्चर्येसाठी, ज्ञान साधण्यासाठी निवडलं. आणि आपण जर पिंपळाच्या झाडाचा पानाचा जर आकार पाहिला तो या मूर्तीसारखा दिसतो.
वरती असा बारीक आणि खाली असा होत गेलेला. सिद्ध म्हणजे भगवान बुद्धासारखाच त्या पिंपळाचा पानाचा आकार आपल्या इतकं एकरूप पिंपळाशी तथागतांचं जीवन आहे. यातून आपल्याला अनेक गोष्टी आता माहीत होणार आहेत. आणि या पिंपळाच्या झाडाखाली सिद्धार्थानं बसण्याचा विचार केला. चारही दिशांची परीक्षा केल्यावर त्याने पूर्व दिशेची निवड केली. कोणत्या दिशेला आपण ध्यान साधण्यासाठी बसले पाहिजे. आणि मग सगळ्या उत्तर, पूर्व, पश्चिम या सर्व चारही दिशांचा अभ्यास केला. आणि अभ्यास केल्यानंतर त्यांनी हे ठरवलं की ज्या दिशेने सूर्य उगवतो ती दिशा आपल्यासाठी योग्य आहे, ध्यान साधनेसाठी योग्य आहे. म्हणून त्यांनी ती दिशा निवडली. गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळ वृक्षाखाली बसले. सिद्धार्थाच्या सगळ्या आसनापैकी पद्मासन हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि सर्व ध्यान साधना करताना सिद्धार्थ अगदी ताठ बसलेले आपल्याला दिसतात. आपण सुद्धा वंदना म्हणत असताना, वंदना घेत असताना अगदी ताठ असं अगदी बसायचं आहे पूर्ण. आणि हात छातीवर घ्यायचे असते मरगळून. आणि मग असं नमो तसं अजिबात नाही. लक्षात. वंदना म्हणताना शब्द उच्चार अगदी स्पष्ट पाहिजेत. मी काल तुम्हाला सांगितलं या वंदनेमध्ये अतिशय ताकद आहे. ते जे स्पंदन होत आहे हे पूर्ण आपल्या मेंदूचं स्पंदन आहे. तुम्हाला मेंदूचे आजार कधीच होणार नाही. ब्रेन हॅमरेज किंवा इतर जे काही असतात बरेचसे आजार ते तुम्हाला होणार नाहीत. कारण या वंदनेमुळं एक 5 मिनिटाची वंदना किंवा 10 मिनिटाची वंदनेमुळं तुमचा रक्तप्रवाह मेंदूशी खूप चांगल्या प्रकारे होतो. गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळ वृक्षाखाली बसला. ज्ञान प्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःशीच म्हणाला, कातडी, स्नायू आणि हाडे हवी तितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमास शुष्क झाले तरी चालेल, परंतु पूर्ण ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही. मग तुम्हाला जर विचारलं की तथागत ज्ञान प्राप्तीसाठी कोणत्या आसनामध्ये बसले होते, त्यांनी कोणतं आसन धारण केलं होतं, तर आपण सांगायचं पद्मासन होतं. कोणतं आसन होतं? पद्मासन होतं. आणि पूर्ण जोपर्यंत मला ज्ञान प्राप्ती होत नाही तोपर्यंत आता मी ही जागा, हे आसन सोडणार नाही. नंतर गजेंद्राप्रमाणे भव्य अशा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा ही दोघे वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागे झाले. आणि तो पूर्ण ज्ञान प्राप्ती निश्चित करून घेणार अशा खात्रीने त्याला पुढील प्रमाणे त्यांनी स्तुती केली. आणि मग गजेंद्र नावाचा राजा होता आणि त्याची पत्नी होती सुवर्णप्रभा. असा हा राजा आणि राणी होते. तर यांना स्वप्न पडलं की सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती होणार आहे. आणि त्यांनी सिद्धार्थाची स्तुती करण्यास सुरुवात केली. हे मुनी, ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे, त्या अर्थी आपले इच्छिलेले फळ आपणाला मिळणारच. आपण आता ज्ञान प्राप्तीसाठी ज्ञान साधनेकडे आपण जात आहात. आणि हळूहळू याचा फायदा या संपूर्ण मानव जातीला होणारच आहे, पण आम्हाला सुद्धा या ज्ञानाचा फायदा होणार आहे. हे कमल नयना, ज्या अर्थी आकाशात पंख फडफडीत असलेले पक्ष्यांचे थवे आपल्याला आदराने वंदन करीत आहेत आणि आकाशात मंद मंद वायुलहरी वाहत आहेत, त्या अर्थी आपण आपले इप्सित साध्य होऊन आपण बुद्ध होणार हे निश्चित. म्हणजे आपल्या मनातलं जे आहे, गुपित जे आहे ते साध्य होणार आहे आणि आपण बुद्ध होणार आहे.
चिंतनासाठी जो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना यांना पुराणातही मारासी म्हणजे कामाची मुले असे म्हणतात, त्यांनी त्यांच्या मनावर आक्रमण केले. कदाचित माराचे ही औलाद आपल्याला पराभूत करतील असा आपला हेतू निष्फळ होईल अशी गौतमाला भीती वाटे. आणि विविध प्रकारचे जे संकट आहेत हे संकट सिद्धार्थावर येऊन ठेपले. परंतु सिद्धार्थांचं मनोधैर्य आणि ध्यान साधना यामुळे त्यांच्या आसपासही त्यांच्या जवळही कोणत्याही प्रकारचं संकट येऊन त्यांच्यावर मार केला नाही, वार केला नाही. दुष्ट वासना बरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राह्मण बळी पडलेत हे त्यांना माहीत होते. ही जी वासना आहे या वासनेमध्ये अनेक जे ऋषीमुनी आहेत ज्यांनी ध्यान साधना केलेली आहे, परंतु या वासनेपोटी हे सर्व ऋषी हे त्यागास गेले, लयास गेलेले आहेत. त्यांनी काही साध्य केलेले नाही हे सिद्धार्थाला माहीत होतं. त्यांनी संपूर्ण याचा अभ्यास केला होता. म्हणून आपल्या अंगी असलेले सगळे धैर्य एकवटून तो माराला म्हणाला, माझ्यामध्ये श्रद्धा आहे, शौर्य आणि शहाणपण आहे. तुम्ही दुष्ट वासनांनी माझा पराभव करत असाल तर ते शक्य नाही. नदीचे प्रवाह देखील वाऱ्यामुळे कोरडे पडतील, पण माझा निश्चय ढासळून टाकणे तुम्हाला शक्य नाही. जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर आहे. एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनी गौतमाच्या मनावर आक्रमण केले. गोड पदार्थ न आढळल्याने कावळा तिथून निघून जातो. त्याचप्रमाणे खडकाशी धडक देणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनी निराशेने गौतमाला सोडून दिले. म्हणजे अशा प्रकारचे विविध प्रकारचे जे मार, विविध प्रकारचे संकट, विविध प्रकारचे वासना या सर्व सिद्धार्थावर ज्या आल्या त्या सर्व संकटांना सिद्धार्थ खंबीर राहिले आणि कोणत्याही या संकटाला ते बळी पडले नाही. कारण त्यांना ज्ञान प्राप्ती करायची होती. आता पुढे त्यांना ज्ञान प्राप्ती होते आणि नवा धम्माचा शोध लागतो. इथपर्यंत आपण पोचलो आहोत. तर आज आपल्याला आमचे महाकवी वामनदादा कडक यांची जयंती आहे. त्यांच्या या जयंतीनिमित्त मी आपणा सर्वांतर्फे सगळ्यांच्या तर्फे आपण त्यांना वंदन करूया आणि छानपैकी वामनदादाचे गाणे सादर करून आपण ती आजची जयंती साजरी करूया. म्हणजे एक आपल्याला निश्चित काहीतरी आपणही धम्म कार्य करत आहोत गाण्याच्या का रूपानं हे आपल्याला निश्चित साधू साधू साधू. दुसरा माईक नाहीच का? शांतीचा हवा मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. हा मोहामुळे तृष्णेमुळे दुःखाची होई निर्मिती, अनेक दुःख वेदना कुकर्माची परिणिती. पुसावे सारे आसवा ठेवावे दूर वैरवा, मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म शिकवितो नीती, मैत्री भावना प्रीती, सतधम्माची प्रचिती, मिळेल तयाने सुगती. बंधुभाव
वाढवा, मैत्री भाव जागवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. आपण धम्मास ओळखा, लावा कसोटी पारखा. हा सत्य सत्य सारखा, झालास विश्व लाडका. अष्टांग मार्ग ही दवा, सतधम्माचा गोडवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म हो हवा हवा, दुःखावरील ही दवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. स्वतः तुम्ही अनुभवा. असेच आपले अनुभूतिकार का अनुभूतिकार जे आहेत आपल्यामध्ये रामूदादा जाधव, हे सुंदर असं टीकात्मक म्हणा किंवा मार्गदर्शनपर म्हणा, अशा प्रकारच्या अनुभूती ते लिहितात आणि ग्रुपवर टाकत असतात. त्यांना विनंती आहे आपण या प्रसंगी समोर यावं आणि आपले मनोगत व्यक्त करावं. आणि नंतर मग आपण प्रसाद गाथा म्हणू. प्रथम जय भीम. सर्वप्रथम मी विशाखा महिला मंडळ आणि सदर मस्के बुद्धविहार यांचं खरोखरच अभिनंदन करतो, कारण आदरणीय भंडार सर यांच्या सुविचारातून आपल्याला धम्माचं श्रवण होत आहे. तर भंडारे सरांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. बंधूंनो, तसंच बोल. बोलण्याचं प्रयोजन असं की आता आदरणीय सचिन सर यांचा साला विवेक गवई यांची STI म्हणून निवड झालेली आहे. तर त्यानिमित्तानं एक आनंद म्हणून त्यांच्या डोक्यात आलं की आपण मिठाई देऊ म्हणून. तर मी म्हटलं वेळ कशाला, मग ताबडतोबच आम्ही मिठाई घेऊन आलो. आणि डबल आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांचा भाचा कुणाल गवई यांची सुद्धा पुणे येथे एक नामांकित कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून एक 10 लाखाचं पॅकेज भेटलं आहे. त्यामुळे असा डबल आनंद झालेला आहे. साधू साधू मैत्री भावनेचा, हा मैत्री भावनेचा. मैत्री भावनेने विनाश होतो खऱ्यावर त्वाचा. मैत्री भावनेने विनाश होतो खऱ्यावर त्वाचा. 3, 5, 8, 10 राहा आचरुणी तत्व, राहा आचरुणी तत्व. तुम्हा आम्हाला सांगून गेले पहा बोधिसत्व. तुम्हा आम्हाला सांगून गेले पहा बोधिसत्व. बोधिसत्वाच्या बुद्धिबलाने आलं वैभव, आलं वैभव. नाव गाजले क्षणात झाले रंकाचे राव. नाव गाजले क्षणात झाले रंकाचे राव. प्रज्ञाशील करुणाता मैत्रीचा गुण, मैत्रीचा गुण. प्रसाद घेऊन रत्नाता सोड अभिमान. प्रसाद घेऊन रत्नाता सोड अभिमान. प्रसाद घ्याओ सर्व मिळोनी, नंतर घ्याओ शिलेचे पाणी. शिलेच्या पाण्याचा ज्ञानाव गोट, पवित्र कराओ आपुल्या मनास. बुद्धाच्या मार्गाने चालाओ नीट,
धम्माच्या मार्गाने संघाच्या मार्गाने चालाव नीट, भीमाच्या मार्गाने चालाव नीट, बुद्ध भगवान की जय, भीम भगवान की जय. आणि आजचा प्रसाद आयुष्यमान आमचे खरात दादा आणि आमच्या ताईकडनं आहे. SC खरात, शेड्यूल कास्ट, पक्का सिक्का मोडता. दादा तुमचं दादा 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 अगोदर तुम्ही स्वागत करायचं ना. एकदम पूर्ण SC म्हणजे काय? सुधाकर खरात दादा आणि आमच्या ताई आयुष्यमती मंगलाताई खरात यांच्याकडनं आजचा हा प्रसाद आहे. आपले स्वागत करण्यात येत आहे. कृपया आपण इथे यावं. काय सांगा कोणत्या महिला? अच्छा, बिसे ताई, बिसे ताई आणि बिसे दादा समोर या. अरुण दादा ना, अरुण दादा या. तो पुष्पगुच्छ घ्या. या ताई समोर. आपल्या ताई ज्या आहेत खरात ताई, या अतिशय सुंदर गायिका आहेत. सांगायचं म्हटलं म्हणजे आमचे सुधाकर दादा हे गीत लिहितात. आणि समाज कार्यामध्ये हे दोघं जण अग्रेसर आहेत. परंतु हे जे आज विशाखा महिला मंडळ व्यापत आहे, विशाखा महिला मंडळाचे जे विचार पसरत आहेत, त्याला सुरुवात करणारे आणि ही कल्पना मांडणारे आमचे खरात दादा आहेत आणि आमच्या मंगलाताई आहेत. त्यांचं आपण जोरदार स्वागत करूया टाळ्या वाजवून. आणि विशाखा महिला मंडळ जे आहे